तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड, शेतकऱ्याला सुनावले खडे बोल। कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकरी आक्रमक, आर्थिक सवयींवरच उपस्थित केला प्रश्न, ठिकठिकाणी रोष, विरोधकांनीही केला निषेध। हवामान कोरडे मात्र पुन्हा अवकाळीची शक्यता, शेतकऱ्यांनी सोंगलेल्या पिकांची काळजी घ्यावी, हवामान अभ्यासक डक यांची माहिती। टिश्यू कल्चर केळी रोपे महागली, मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न 4,747 रुपये, भारतातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 3,798 रुपये। कर्जाचा वाढता डोंगर आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत असतानाचे चित्र पाहायला मिळत असताना देशातील शेतकऱ्याला शेतीतून दरमहा 3,798 रुपयांची कमाई होत असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतीतून 4,747 रुपये उत्पन्न होत आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी करीत शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नाची माहिती लोकसभेत दिली। शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीची कोंडी, काँग्रेस शेतकरी संघटनांचा एल्गार। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळीने केले 378 हेक्टरचे नुकसान, कांदा मक्याला सर्वाधिक फटका, वीज घरांची पडझड, शेतकरी आला संकटात। सातबारातील फेरफार नोंदीला लागतायत तब्बल 34 दिवस, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पाठपुरवठा सुरू। पुणे जिल्ह्यात सातबारा उतार्यावरील फेरफार नोंदी 21 दिवसात पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत। मात्र तांत्रिक कारणांसह वैयक्तिक लाभासाठी जिल्ह्यात फेरफार नोंदणीसाठी 34 दिवसांचा कालावधी लागत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठपुरवठा केला जात आहे। कर्जमाफीतून लग्न साखरपुडे, कृषी मंत्री यांचं बेताल वक्तव्य, सरकार म्हणून माफी मागतो, महसूल मंत्री यांचं वक्तव्य। शेतीमध्ये 1 रुपयाची तरी गुंतवणूक करता का, वादग्रस्त विधानाने कृषी मंत्री कोकाटे पुन्हा अडचणीत। देशातील कापूस उत्पादनात सातत्याने झाली घट, केंद्र सरकारचे कापूस तंत्रज्ञान मिशन 500 कोटींची तरतूद, गतवर्षी 60 लाख गाठींवर उत्पादन घटले। मित्राशी थट्टा मस्करीत बोललो, शेतकरी कर्जमाफीबाबत त्या विधानावर मंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण, व्यक्त केली दिलगिरी। सांगली जिल्ह्यात हळदीच्या आवकमध्ये 4.22 लाख क्विंटलची घट, राजापुरी हळदीची 7.5 लाख क्विंटल वर्षात आवक। वर्धा जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याच्या दरात तेजी, मोजक्या शेतकऱ्यांकडे कापूस, साठेबाजांना होणार लाभ। यंदा अवघ्या 15 रुपयांचीच वाढ झाली, रोहियो मजुरांना मिळणार प्रतिदिन 312 रुपयांची मजुरी, 1 एप्रिलपासून दरपत्रक लागू। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हळदीला तडाखा, शेतकऱ्यांवर संकट, पिवळ्या सोन्याचे मोठे नुकसान, हळदीचा दर्जा घसरण्याची शक्यता। 5,000 हेक्टर शेतीचे नुकसान, गंगाखेड तालुक्यातील चित्र, वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस। निर्यात शुल्क हटवूनही दरात वाढ नाही, बेट भागातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात, अवकाळ्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला। कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्यानं संताप, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा, किसान सभा आक्रमक। दूध उत्पादकांना हिरव्या चाऱ्याऐवजी मकवानाचा आधार, मकवानाला मिळतोय उच्चांकी दर, अनेकांनी केली पेरणी। मुख्यमंत्री सौर योजना, जालना जिल्ह्यात नवीन 2 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, भोकरदन व परतूर तालुक्यांना विजेचा मिळतोय लाभ। सुपे उपबाजारात लिंबाची आवक वाढली, कमाल 12,000 रुपयांपर्यंत भाव, विविध शेतमालाची 1,480 क्विंटल आवक। शेतकरी कर्जमाफी करताना कोकाटेंच्या घरातील पैसा येत नाही, तो जनतेचा, काँग्रेसचा सरकारला सवाल, शेतकऱ्यांचा अपमान करण्याची संधी महायुती सरकार सोडत नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या सत्तेचा एवढा मात चढल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। जालना जिल्ह्यात केवळ 1.32% वनक्षेत्र, अवैध वृक्षतोडीमुळे जिल्ह्यातील पर्यावरण आले धोक्यात। साखरेच्या दरवाढीमुळे MSP वाढीचा निर्णय लटकला, चांगल्या दरामुळे कारखाने फायद्यात असल्याचा केंद्राचा दावा।
विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार 489 कोटी विमा भरपाई। बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मंजूर। खरीप 2024 मध्ये नुकसान झालेल्या विदर्भातील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने 489 कोटी रुपयांची विमा भरपाई जाहीर केली। बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळाली आहे। बीटी बियाण्यांच्या दरवाढीने यंदा 5.55 कोटींचा फटका। प्रति पाकिट 37 रुपयांची दरवाढ। अमरावती जिल्ह्यात यंदा किमान 15 लाख पाकिटांची मागणी। भुईमूग लावणाऱ्यांचे डोळे कोण पुसणार, लागवडीचा खर्चही निघेना। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, भाव नसल्याने लागवडीसाठी आता भरली धडकी। खानदेशात पीक विम्याची भरपाई नगण्य, 3 जिल्ह्यात केवळ 37 कोटी मिळणार। खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी खानदेश आणि कोकणातील शेतकऱ्यांना अत्यल्प विमा भरपाई जाहीर झाली असून जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कोकणातील केवळ काही जिल्ह्यांनाच मदत मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यात 12.21 लाख क्विंटल सोयाबीनची खुल्या बाजारात खरेदी, भाववाढ नाहीच। भाववाढीची आशा मावळली। हमी केंद्रावर हमी भावात 10% जास्त खरेदी नाही। प्रति क्विंटल 500 ते 2000 बसतोय फटका। पीक विम्याची भरपाई नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यासाठी मंजूर। खरीप 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई जाहीर झाली असून कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार आहे। प्रधानमंत्री घरकुल अनुदान 50,000ची अतिरिक्त वाढ। 35,000 बांधकाम, 15,000 मिळणार सौर ऊर्जेसाठी। आता 2,08,750 रुपयांचं अनुदान मिळणार। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना 1,760 कोटी विमा भरपाई मिळणार। परभणी जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई। मराठवाड्यातील 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्र व राज्य सरकारच्या पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 1,760 कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यात परभणी जिल्ह्याला सर्वाधिक 426 कोटींची भरपाई मिळणार आहे। अवकाळीच्या अनुदानाची रक्कम बँकांनी केली होल्ड। शासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन। थकीत कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लावला जातोय तगादा। शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर कृषी मंत्री कोकाटेंची दिलगिरी। म्हणाले, शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली। मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही, असे कोकाटे यांनी म्हटलं आहे। हमी भावाकडे झेपावणारा सोयाबीनचा दर गडगडला। लातूर बाजार समितीत सर्वसाधारण भाव 4,300 रुपये प्रति क्विंटल। 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना सुनावलं, नंतर दिलगिरी। आज पुन्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बळीराजाच्या बांधावर। कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर बोलताना शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले होते। अशातच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज पुन्हा नाशिकच्या अवकाळी आणि गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत। धाराशिव जिल्ह्यात फळबागांना अवकाळीचा तडाखा। शेकडो हेक्टरला बसला फटका। नजर अंदाजानुसार 21 हेक्टरवरील आंबा द्राक्षाचे 33% नुकसान। पंचनामे सुरू। एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर। शक्तीपीठ विरोधी शेतकरी गनिमी काव्याने ताफा रोखणार। हरभऱ्याने गाठला 6,000चा टप्पा, आवक घटली। दर वाढूनही शेतकऱ्यांनी विक्री थांबवली। दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा। योजनांमधून निघणारे गौण खनिज मोफत देण्याचा निर्णय। राज्य सरकारने शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय। आता विविध सरकारी योजनांमधून निघणारे दगड, माती, मुरुम यासारखे गौण खनिज मोफत मिळणार आहेत। कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। अवकाळी पाऊस, बाजारभावातील घसरणीचा परिणाम। सलग 2 वर्षात मिळणाऱ्या भावामुळे लागवडीत वाढ। पोकरा योजनेद्वारे शेती व शेतकरी होणार समृद्ध। विदर्भातील 4,284 गावांचा समावेश। मागणीनुसार होणार कामे। सोयाबीन भरवशावर केलेले खर्चाचे नियोजन विस्कळीत। तुळजापूर तालुक्यातील 31 शेतकऱ्यांचे 24,46,202 रुपये महिन्यापासून थकले। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।